कालही उल्लेख केला आणि मी आजही आवर्जून उल्लेख करतोय सागरचा या अर्थाने की कुटुंबातील एका सदस्याचं काल निधन झालेलं असताना कर्म हेच देव हे मानून इथे तो उपस्थित होता आणि कालचा कार्यक्रम रात्री 12 वाजता संपल्यानंतर त्या उत्तर कार्यासाठी गेला कुटुंबातील अगदी जवळचा म्हणजे त्यांचे काल आपण सागरच्या माध्यमातून पायरचे आमचे मित्र सन्माननीय मनी असतील किंवा दिलीपजी किस्मतराव असतील त्याचप्रमाणे सन्माननीय फोटोग्राफर राकेशजी काकडे यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद मानूयात आणि वळूयात पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाकडे। धन्यवाद सागर सर। यानंतर पुढील सादरीकरण आपल्यासाठी घेऊन येत आहे मराठी संस्कृती जपणारे हे गीत माय भवानी। प्रांजल आणि श्रद्धा यांना मी विनंती करेल की त्यांनी रंगमंचावर येत आहे। टिटवाळा येथील स्थानिक कलाकार प्रांजल आणि श्रद्धा। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी। माँ बड़े बड़े खुददार है अब हर एक दिन स्वराज का त्योहार है। अब ये शीश ना झुके तेरी लाज हम रखे तेरे चरण की शपथ माँ जगदम्बे है माए भवानी। तूने उसमें रोशनी भरी है दान दिया भक्ति का दान दिया शक्ति का तूने ही तो झोलियां भरी। जो भी बरसा बरसा बरसी थी आई न होठों पे हंसी अम्बे माँ का तेरी कृपा से मेरे घर में आई खुशी। हम चट्टान से डटे कभी राह से हटे हमने आज यही मन में ठाने है माय भवानी। सरर होलिका जले शत्रु राह में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी। वाह वाह क्या बात है। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या कलाकारांसाठी। मी टिटवाळा महोत्सव कार्यकारिणी 2024 चे सन्माननीय अध्यक्ष सिद्धांतजी कसबे आणि प्रदीपजी घाणेकर यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती येऊन या सुंदर अशा गुणी कलाकारांना सन्मानित करायचं आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या कलाकारांसाठी। आणि हॉटेल कोळीवाडा यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे।